नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आयुष्यातील शुभ मंत्र श्री स्वामी समर्थ हा असेल आणि तो तुमच्या आयुष्याचं सोनं करेल. बाळा, येणारी पुढील 2 मिनिटे तुम्हाला माझ्यासाठी द्यावी लागतील आणि तुम्हाला माझं आपलंसं करून घ्यावं लागेल. तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. ऐकून घ्या, भाग्यवान ठराल. तुमच्यासाठी हा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. येणाऱ्या काही क्षणात स्वतः तुम्ही स्वामींचे दर्शन घ्याल आणि स्वामींची कृपा होणार आहे. प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं. ज्या घटनेला कारणच नसतं ती घटनाच म्हणता येणार नसतं. गुरुकृपा कुठल्याही क्षणी होऊ शकते. त्या क्षणापासून तुम्ही फार दूर नाहीये. काळ बदललाय, पण काही वेळ परिस्थिती तशीच असते. तुमचा प्रवास सुखाचा करण्यासाठी स्वामी माऊली तुमच्या सोबतीला आहेत, हे विसरू नका. रागाच्या भरात केलेलं काम, उचललेलं पाऊल आणि घेतलेला निर्णय नेहमी चुकीच्या दिशेने जात असतं. स्वामींनी हे अभयदान दिलेलं आहे. जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, तुम्ही लक्ष देऊ नका. भगवंत माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत. मी त्यांचा बाळ आहे. मला बदल हवा असेल तर तुम्ही पुढे नक्कीच चालत राहा. स्वामी तुमच्या जीवनात नक्कीच बदल करताल. तुम्ही लोकांचा विचार करून वेळ वाया घालवू नका. लोक तुमचा विचार करत असतील तर काहीतरी करा. कालपर्यंत कितीतरी गोष्टी तुमच्या हातात नव्हत्या, पण आज बऱ्याच गोष्टी तुम्ही मिळवलात. हे सगळं शक्य झालं तुमच्या प्रयत्नाने, कारण तुमचा मार्ग प्रामाणिक आहे. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आता सबस्क्राईब करून लाईक करा. तू आहेस स्वामींचे बाळ असं लिहा आणि स्वामी कुटुंबात सहभागी व्हा. स्वामी तुमच्या सोबत आहेत. आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढेच कुंभहुना त्याच्याहून कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं. आज तुम्हाला एकदा प्रचिती येईल की स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुमच्या कार्याप्रती असणारी तुमची ओढ हीच तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवत असते. मीच तुझ्या श्रद्धेची पावती असतो, हे विसरू नकोस. कुणी तुझी एखादी वस्तू घेतली तर मनावर घेऊ नकोस. तुझं भाग्य आणि कर्म तर कोणीच घेऊ शकत नाही. ते तुझंच असणार आहे. स्वामींचा हात डोक्यावर असताना तुम्हाला रडण्याची वेळ कधीच येणार नाही, कारण स्वामी तेवढे बळ तुम्हाला देतात. तुला आता पुढचे पाऊल टाकायचे आहे. झालेल्या गोष्टी मागे सोडून पुढे वाटचाल करायची आहे. मन लावून घेतलंस तर तुला सगळं जमणार आहे. तुझ्या मनाची तयारी कर. अशक्य ही शक्य होणार आहे. स्वतः स्वभावनेने लोकांपर्यंत पोहोचवत राहा. आयुष्य पुढे असत वाटचाल करत राहा. सर्व गोष्टी नक्कीच मिळतील. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर. आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर हेही विसरू नकोस आणि स्वामी स्वामी असे लिहायलाही विसरू नकोस. चुकीच्या गोष्टींना कधीच साथ देऊ नकोस. ते तुला कधीच साथ देणार नाहीत. ज्याची नाती खरी अवतरतील, माणुसकीच्या कसोटीवर तुझी प्रार्थना खरी ठरणार आहे. प्रामाणिक स्वभावाच्या सचोटीवर तुमच्या 5 मिनिटावर स्वामी तुमच्या सोबत येऊन विश्वास देतील, हेही विसरू नकोस. तुझं आयुष्य खूप सुंदर आहे बाळा. त्याच्या प्रत्येक फांदीला आहेत सुख समृद्धीच्या वाटा आणि तुझी पालवी फुटणार आहे सुखाची. दुःखाची होणार आहे आता पानगळ, सुखाची फुटणार नवीन आशा. तुला जमणार आहे. तू एकदा प्रयत्न करून तर बघ. जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं, ते साध्य झालं की सर्वांना मग कळेल की तू काय आहेस आणि स्वामींनी तुला काय दिलं आहे. तुझं शिक्षण कितीही असलं तरी तुझा अनुभव मोठा असणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा स्वतःला कधीच कमी समजू नकोस. तुझी निभावण्याची क्षमता आहे तर तू त्यातून निभावू शकतोस. स्वामी आईंचा तू लाडका बाळ आहेस. विश्वास ठेव. स्वामी कधीही कुठल्या रूपात तुझ्या समोर येऊन तुझं मार्गदर्शन करतील आणि स्वामी आईचा तुला खास आशीर्वाद मिळेल. तो तुझ्या जीवनाचे कल्याण करेल. ज्यावेळी हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तर बघ, स्वामी तुला लीला सांगत आहेत. तुझे कष्ट आता संपणार आहेत. हा संदेश तू पुढे शेअर करताच अशक्य ही शक्य होणार आहे.
दोष तुझा नाही की तुला कोणाला मदत केलीस, तर ते पुण्याचं काम आहे जे तू मनापासून स्वीकारल्यास. ही सर्व स्वामी कृपा आहे जी तुम्हाला प्रत्येक दिवसाला एक नवीन ऊर्जा देत असते, तुझ्या मनातील चिंता विचार दूर करत असते आणि स्वामी तुमच्या सोबत असतात. तोही तुमच्या नशिबाचा आणि पुण्याचा भाग आहे. सूर्याच्या तेजस्वी किरणाप्रमाणे आहेस बाळा तू. तुझा रंग शुभ पिवळा आहे. गुरुवारच्या शुभदुनी एक पिवळे वस्त्र अर्पण कर. तुझ्या आयुष्याचं सोनं होणार आहे. जीवनात अनेक अडचणी असतानाही तुम्ही केलेली नित्यसेवा आणि प्रार्थना स्वामी माऊली ऐकून आहेत. या प्रार्थनेला तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा, हा संदेश पुढे परिवारात शेअर कर आणि स्वामींचा भक्त वाढवण्यात तूही त्यांची मदत कर. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलेस. आजपर्यंत जी दिली आहेस ते माझ्यासाठी खूप आहे. पुढील आयुष्य देखील सुखासमाधानी जाण्यासाठी नामस्मरणाची मला ताकद दे. जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल आणि स्वामी तुमच्या सोबत आहे हेही तुम्ही मान्य कराल. या शरीराची काळजी तू घे. मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दे. तुझी सेवा अखंड करता येईल असं वरदान दे. भगवंता, आमच्यावर तुझं लक्ष राहू दे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होतील. तुझ्या आशीर्वादाने दुःख अडचणी दूर होईल. हाही मला तो आशीर्वाद दे. बाळा, स्वभाव मनाला पटणारा असेल तर तिथे सौंदर्य महत्वाचं नसतं. चांगला स्वभावच त्या व्यक्तीचं सौंदर्य बनून जीवनामध्ये जगत असतं. स्वामीराया, हे घर तुमचंच आहे. मीही तुमचाच आहे. निरंतर सर्वांच्या आयुष्यात तुमचा आशीर्वाद आणि प्रेमाचा पाऊस येत राहो. सर्वांचे सुख दुःख दूर व्हावो हेही माझी तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी तुमच्या क्षणात दर्शन देतील. पुढच्या क्षणात तुम्हाला नवीन ऊर्जा देतील. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुका तुम्हाला आळा घालून सांभाळून घेतील. वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहेत. वेळ न घालवता येणाऱ्या वेळेचं स्वागत करता पुढच्या काही क्षणात तुमचे जीवन बदलणार आहे. चांगल्या गोष्टीची सुरुवात कधी कधी वाईट गोष्टीनेच होत असते. तेव्हा चिंता करू नकोस. पुढच्या क्षणात तुझी वेळ बदलणार आहे. बाळा, तुला समजणाऱ्या गोष्टी प्रत्येकाला समजतीलच असं नाही. तुला आयुष्यात आलेला अनुभव प्रत्येकाला आला असेलच असंही नाही. तुम्हाला मिळणारा खरा आनंद हीच त्याची पोचपावती आहे. मी सोबत आहे. तू पुढे चालत राहा. बाळा, मी तुझ्या सोबत आहे. मागे फिरून पाहू नकोस. तुझे आणि माझे नाते खूप घट्ट आहे. तेही कधीच तू विसरू नकोस. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.